कपाळ माझं म्हणजे तुम्हाला कोणती भाषा कळते ना मला तेच कळत कपाळ नाही. तुमचं सेना थोडे मला अंत असणार एक काम करा, तुमच्या भावाचा नंबर द्या. फोन आणलाय का तू? फोन आणलाय का? फोन तुला घ्यायला लावला होता. मी वापरतो का फोन? बघा तुमच्यासारखी मट्ट मुलं आहेत की त्यांना भावाचा साधा हो, नंबर माहिती नंबर नाहीये. माहिती. आजकाल आहे ना बालवाडीतल्या मुलांना घ्या, घरच्यांचे नंबर नंबर माहिती. असतात. 9517. आमच्या नादी लागलं तर आम्ही तुमची काढू अंतिम यात्रा. आम्हाला काय वाटतं की तुमचं जनकल्याण व्हावं, आमच्या भावासोबत लग्न करून तुम्ही सेटल व्हावं. चांगलं असं कवर होईल हिंडत तुम्हाला बसणार तुमच्या आहे? भावासाठी बायको नाही पाहिजे, तुम्हाला घरात एक कामवाली पाहिजे जी तुमचं धुणं भांडी अमुक तमुक घरातली कामं करेल. बरं आणि तुम्ही लग्न करा, आम्ही कामाला ठेवतो बाई. हा. आईला काय सांगू तुला, उन्हाने आहे ना एकल्या वाईटक दिल्या. काय उन्हाच्या झाडा लागतं ते? ते उंच तिकडून बघ कोण आले. कोण आहे? अरे थांब. अरे जनगणनेची मॅडम आहे ती. हो हा वाटते नुसतं पेरत राहते राव. ते काही काम नाही ही काय. आधी मारलं पाहू थांब. आहे ना सेफ आहे ना? काय ना आता येऊन येते. नुसतं फिरत राहते मॅडम. तशी बसले आपण, आपला बी काहीतरी टाइमपास होईल. मग काय काम येऊ दे. झाल्या का टाळ्याच्या करू? कोण आहे तुम्ही? हो का? नाही ना, तुम्ही कोण आहे? असं रस्त्याने कोण पण येणार जाणार नाही, आम्हाला बोलणार नाही, टवळ्याचं करता हे आणि ते. तेच तर. मग कोण आहे तुम्ही? आम्हाला म्हणणार आहे? मला माहिती ना, तंबाखू खात होता ना. नाही हो मॅडम, आम्ही काही तसली तंबाखू बिंबाखू खाणार छपरी उपरी पोरं दिसलं का मॅडम? ए! कानात पाणी देऊन आलतो मॅडम. बरं ते सोड, बरं राव तू ते सोड. रस्त्याने कोण पण येणार जाणार तू मॅडम कसं काय म्हणू शकतो? हा काय संबंध? कशाला रिस्पेक्ट देतोय? ओळखीचे का ते आपले? कोण आहे तुम्ही? हा कोण आहे तुम्ही? हा कोणी येऊन जाऊन असं रस्त्याने येऊन जाऊन आम्हाला विचारणार आहे तंबाखू खाता का हे खाता का? आम्ही किती शरीफ घराण्याच्या मुळे तुम्हाला माहिती का? तेच ते तसं हा चेहरा कुठेतरी बघितल्यावर ना वाटतोय. लाजले राहू. थोडी तारीफ केली ना लगेच मॅडम असले. हो मॅडम तिथं बघा हे सारखे थांबलाय. काय लाजली मॅडम शॉप. मॅडम तेरे लिए जो दीवाना बनके तेरे लिए. हाय मॅडम. मला नाही माहिती तुमच्यासाठी आम्ही पपळत आलो. हो मॅडम. माझ्या आवाजाची काही जादू आहे का हो? मी बोललो तुम्ही लगेच लाजता. हा? तेच तर. टकू मॅडम लाजलं. लय लाजते राव मॅडम. मॅडम तुम्हाला सांगू का, लाजोळ्याच्या झाडाचं एक्सपेरिमेंट तुमच्यापासून झालंय. जेव्हापासून तुम्ही लाजायला लागले ना तेव्हापासून ते झाडाचा शोध लागला. ते बरोबर आहे, बरोबर आहे. हे लाजाळूचं झाड आहे का रे? नाही रे बाबा मॅडम थांबू नका, ते पण तसेच बनून तुमच्यामुळे. सावली नका पाडू त्याच्यावर. मॅडम त्या जवळ नका थांबू. तुम्ही इतक्या लाजता ना, तुमची सावली पडली तरी काटाचं झाड लागलं नसेल. तेच ते लाजायला लागन पर्यंत. इथं थांबू तुम्ही, इथं थांबा. तिथं काय करत होतं ते आधी सांगा. हो, तिथं आम्ही बसलो होतो निवांत, गार हवेला बसलो होतो. तेव्हा कारण की- तुम्ही आला. हा. असं शक्यच नाही. मग काय शक्य आहे मॅडम? मला डाऊट आहे तुम्ही सिगरेट पित होता. वास घ्या, वास घ्या, वास घ्या. हो नाही हो, आम्ही लय सज्जन मुलं आहेत. तेच तर. आम्ही सिगरेटला हात पण नाही लावत, मग पेणार कुठून? तुम्हाला आहे ना तुमच्या भावाच्या श्रीमंतीचा अति गर्व आहे आणि मला असं फील होतं की तुम्ही असे बिघडलेले आहात म्हणून. नाही मॅडम, तुम्हाला एक सांगू का, मला तिने शिकवलं होतं आती तिथे माती. मग आम्हाला भावाच्या श्रीमंतीचा गर्व नाही. गर्व असतं तर मॅडम आम्ही काय काय केलं असतं? हा. तुम्हाला पळवून नेले असते direct. भावाचं लग्न लावून दिलं असतं. सोपं आहे का? परवा दिवशी चप्पल दाखवलेली कमी पडलेली दिसतीये. तुम्ही आमचं शेतबीत पाहिलं का नाही पुढं? तुम्हाला आम्ही शेतबीत सांगितलेला रस्ता विस्तार पाहिलं का नाही मग तुम्ही शेतबीत काय? मी तर काय करत होतं ते सांगा बसून. हो मॅडम, चल रे मॅडम जागा दाखवायची काय करतो आम्ही. गारव्याला बसलो होतो, तुम्ही समजून काय नाही घेते. ते आपलं वाटत होतं. आता कॉलेज सुरू होईल काय, हा. कॉलेजमध्ये एंट्री वगैरे घ्या. कशाला? हे माझ्या भावाच कॉलेज ओपन झालंय. कधी जाऊ? 12 महिने, मग आपल्याला काही टेन्शन नाही. तुम्हाला एक सांगू का, इथे आहे ना आम्ही ना
पास पण कसे झालो माहिती का, सेटिंग लावून पास झालो आम्ही सगळे ना. भाऊ सांगा. आपला भाऊ तर भाऊ आपला मग मी पण तेच म्हणते ना, तुम्ही तुमच्या भावाचं इतकं कौतुक करताना, असं पुराण मांडताना, एखादा आहे ना पुस्तक काय चांगलं, ग्रंथ महाकाव्य. एखादं चांगलं आहे ना पुस्तक कमी पडेल, पुस्तक ग्रंथाला नका तुमच्यासोबत कम्पेअर करू, ठीक आहे ना? आलं का लक्षात? एखादं चांगल्या लेखकाचं पुस्तक कमी पडेल तुमच्या भावाच्या कौतुकापुढे. लेखकापेक्षा पण जास्त लिहिले आम्ही भाऊ. मग आणि का भावाचं कौतुक नाही करायचं का? जी कौतुक करणार होती ती तर गेली पळून, भाऊ पण गेला हिमालयात. काय काय राहिलं आता आमच्या लाईफ मध्ये? सर गेली मॅडम. मॅडमला ना जाण्याशिवाय काही कामच नाही, ते चल पडत जाऊ. नुसतं चालत राहते. किती कॅलरी लॉस करणारे काय माहिती. ओ मॅडम बस, काय ट्रेडमिल वर चालतं काय? काय रे मॅडम, तुम्ही ना नुसतं निघून जाता आणि नुसतं रुसता राहू. नाही काय हात खात होतो का तुमचा? तरीच मी म्हणलो तुमच्या नशिबात का योग आहे माझ्या भावाची बायको बनायचा. असं तुम्ही लग्न करताना ना असं या हातात पैसा येईल. काय ते आपल्या भावाने बंडल बंडल आणलंय. बंडल काय, भावाचं क्रेडिट कार्ड भेटले तरी अशा नोटाचे बंडल उडवा. तुम्ही शपथ सांगतोय, अशा नोटाचे बंडल उडवता तुम्ही. तेच तर, फक्त लग्नाला हा बोला. बरं ते सगळं सोडा आहे तुमच्या नादात आहे ना. थोडे ना माझ्या डोळ्यात कसर गेलं तर फुका ना थोडं. ये ना. ओ मॅडम. मी आहे ना, मी कोण आहे माहिती? कोण? तुम्ही लेडीज आहात, सुंदर लेडीज, देखण्या लेडीज, लाजणारे लेडीज. एक शब्द बोलला नाही की तुम्ही लाजता. अशा तुम्ही आणि आमच्या होणाऱ्या भावी वहिनी आहात तुम्ही. ऍज अ रिस्पेक्ट तुमची काय सेवा करायची. आणि आजपासून आपण वहिनीच म्हणायचं आली. हा आजपासून आपण मॅडम बिडम जाऊ दे, वहिनीच म्हणायचं वहिनीच आली. बोलू. पण वहिनीचं आता नाही डोळ्यात पण वहिनी. मी काय म्हणतो, मी वहिनी नाहीये. नाही वहिनी बनायचं आजपासून आता. आम्ही तुम्हाला वहिनीच म्हणू. वहिनी जांभळ खायची का? बघा जांभळाची गाडी. चला काय खायचं ते बोला. ओ वहिनी. पहिली गोष्ट मी वहिनी नाहीये. मग कोण आहे? आम्ही वहिनीच बोलणार. नाही रे, भावी वहिनी. भावी वहिनी. भावी वहिनी होणार आहे आता, झाली तर वहिनीच बोलू ना. वाईट संबंधच नाही. वहिनी माझा एक रुतबा आहे, कळलं का? तुमचा रुतबा पण थोडा कमी आहे, माझ्या भावाचा तुमच्यापेक्षा मोठा आहे. तुमच्या भावाचा रुतबा मोठा आहे ना, तर तो तुमच्या घराच्या आतच ठेवा. नाही विचारायला आली का तुमच्या भावाचा? आमच्या भावाचा रुतबा इतका तो घराच्यात मावत नाही. अशी मोठी त्याला आहे ना ही लागती, जागा लागती. इतका रुतबा आहे माझ्या भावाचा. कळलं का? माझा भाऊ तुम्हाला साधा सोप्पाच वाटतोय राव, तुम्ही हलक्यात घेताय. मला काही माहित तुमच्या नाही. भावाचं काही देणं घेणं नाहीये. मला फक्त माझं देणं घेणं आहे. मला माहितीये की माझी कुवत काय आहे आणि त्यानुसारच मी वागते. मी शेवटचं सांगते, मी तुमची वहिनी वगैरे हो शेवटचं नका बोलू. जगायची अजून तुम्हाला मारता का काय? नाही जगायची तुम्हाला अजून. वहिनी चिड ना जास्त, नको बोलू काय. मी अशी ना माझ्या सरळ मार्गाने चाललेले होते, पण मला असं वाटलं की ही मुलं चुकीच्या मार्गाला जातात का काय, त्या अनुषंगाने मी तिथे उभी राहिली. काय ही माझी चूक झाली असं आता मला वाटू लागलं. नाही हो, पहिली कारण की कसं आहे माहितीये का, मी एक शिक्षिका असल्यामुळे, माझा तो रुतबा असल्यामुळे मला असं वाटलं की अरे लहान मुलं आहेत आणि ही बायाला जाऊ नयेत, काहीतरी चुकीचं करतात इथे बसून. म्हणून मी तुम्हाला विचारलं काय करताय. तुम्हाला विचारलं काय करताय तर तुम्ही मलाच वहिनी वहिनी म्हणून हिनवू लागलाय, चिडवू लागलाय, माझा मार्ग अडवू लागलाय. कुठं चाललेलं बेशिस्तपणा, तिकडे? शिस्त काय आहे का तुमच्यामध्ये? मला जर एवढं का कळतं- बेशिस्तपणा भरलाय की शिस्त नावाची कुठे असं काही मात्र जागा नाहीये तुमच्यात. मग आमच्या भावासोबत लग्न कर मॅडम, आम्हाला पण शिस्त पाळायला लागली. हा पॉइंट आहे. शिस्त आणि पाळायला काय लागली. म्हणतोय तुम्हाला लय पहिल्यांदा सांगत होतो की वहिनी पळून गेली, आम्हाला इतकं सगळं करावं लागतं, ते तुम्हाला दिसत नाही. म्हणजे मी भांडी घासतो, हा भात बीत लावतो, हा बटाट्याची भाजी बनवतो, हा कपडे बिपडे धुतो, ते तुम्हाला दिसत नाही. आमच्या बालमनावर अत्याचार होतो. आमचं शिकायचं वय पण आम्हाला काम करावं लागतंय. आम्हाला काम करावं लागतंय. असं रॅप वगैरे तरी करा जेणेकरून तुम्ही फेमस तरी होताल, नेम फेम तरी मिळेल. हा मग करताना का मॅडम लग्न आमच्या हा. सोबत? कपाळ माझं, म्हणजे तुम्हाला कोणती भाषा कळते ना मला तेच कळत नाही. कपाळ तुमचं सेना थोडे मला अंत एक असणार काम करा, तुमच्या भावाचा नंबर द्या. फोन आणलाय का तू? फोन आणलाय का? फोन तुला घ्यायला लावला होता. मी वापरतो का फोन? बघा तुमच्यासारखी मट्ट मुलं आहेत की त्यांना भावाचा साधा हो, नंबर माहिती नंबर नाहीये. माहिती. आजकाल आहे ना बालवाडीतल्या मुलांना घ्या, घरच्यांचे नंबर माहिती माहिती. असतात. लिहा चला. आहे का फोन? आहे का तुमची? बरं चला लक्षात ठेवून. शिक्षक आहेत, लक्षात ठेवत आहेत. 9517 आमच्या नादी लागलं तर आम्ही तुमची काढू अंतिम यात्रा.
शपथ तुला तुला पण वाजवेल, कळलं का? त्याला हात नाही लावू शकत तुम्ही. भाव आहे तो माझा. आणि एवढं लक्षात तुम्हाला सांगतो वहिनी, आजपर्यंत आहे ना, आजपर्यंत रेकॉर्ड आहे, आपल्या गाण्याला आहे ना हात लावण्यासाठी पुरी अशी ना तर मळत्यात, पण मला कुणी कानाखाली नाही मारली. तुम्ही माझ्या कानाखाली मारली ना, आता हीच वहिनी फिक्स. हीच वहिनी फिक्स, एकच नंबर. मनातला बोलला, वहिनी करणार तर तुम्हालाच खाणार. हात लावायचा संबंध नव्हता. वहिनीकडे नाही ना मलम लावून घेणार याच गालाला. बघ हे जे निशाण पडलं ना, चांगलं शेकून घेणार. बर्फ बिर्फ ठेवला फ्रीज मध्ये. आजच आजच माझ्या भाऊसोबत लग्न करायचं, आजच वहिनी बनायचं. लय झालं. मी तुझ्या भावाचा नंबर याकरता मागत होते की मी तुमच्या दोघांच्या नावाची कंप्लेंट देणार होते. ठीक आहे, मला वाटलं काय मॅडम फसलेलं की. हसल्या लगेच. आता मॅडम तुम्हालाच आम्ही वहिनी करणार. ना फिक्स मध्ये तुम्हालाच करणार. आतापर्यंत आपण भावाला सांगितले नाही, आपण बायको बघतो, आता भावाला सांग. ए बायको असं काय बोलतो, वहिनी बघतो असं म्हणतो. तीच कुठं आपली सिटिंग लावतोय. इतका उतावळा झाला का लग्नासाठी, कसा चेक होतोय. लाज नाही तुला मॅडम समोर तू इतका लाजतोय. माहिती माहिती फिलिंग्स कुठे चालल्यात आमदारा. दिवस आपले पण चालते व्हा माझ्या नजरेसमोर आताच्या आताच चला चालते. मॅडम बाग बीग फिरून आणते ती तू. तुमची बाग आहे ना, तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या जवळ खिशात ठेवा. नाही बसत हा, खिशाला बारकी. मला अजिबात इंटरेस्ट नाही. मॅडम बाग खिशात ठेवला मॅडम, तुम्हाला बी ठेवला. तुम्हाला काय वाटत नाही काही का शिक्षकेला भर रस्त्यामध्ये तुम्ही अडवता? मॅडम तुम्ही कशाला टोकलं मॅडम आम्हाला? सुरुवात केली आम्ही, आमचं गप्प बसलो होतो, आमचं लक्ष पण नव्हतं. चांगलं हेतून आम्ही बी चांगले हेतून आलोय मॅडम. आम्हाला काय वाटतं की तुमचं जनकल्याण व्हावं, आमच्या तेच तर. भावासोबत लग्न करून तुम्ही सेटल व्हावं. चांगलं असं कवर होईल. हिंडत तुम्हाला बसणार आहे. तुमच्या भावासाठी बायको नाही पाहिजे, तुम्हाला घरात एक कामवाली पाहिजे जी तुमचं धुणं भांडी अमुक तमुक घरातली कामं करेल. बरं मॅडम तुम्ही लग्न करा, आम्ही कामाला ठेवतो बाई. हा सिंपल. तुम्ही ना माझं डोकं आउट करू नका, तुम्ही चालते व्हा इथून. मॅडम मी आता शेवटचं सांगते, तुम्ही आत्ताच्या आता इथून चालते व्हा. ही शेवटची वॉर्निंग आहे माझी, शेवटची. का मॅडम नंतर आल्यावर काय होईल? नाहीतर मग शिक्षक काय काय करतात पण दाखवू शकते मी. काय नाही करत शिक्षक शाळेच्या बाहेर काही करू शकत नाही. ठेवेल इथे. मॅडम, तुमच्यासाठी कोंबडा काय मी काय पण बनवू शकतो. बनवू फक्त तुम्ही हा बोला. हा बोला. पाहिलं मॅडम त्याला काय करायला लावलं मॅडम. मॅडम ओनली तुमच्यासाठी. ए बाबा जाऊ दे, चला आपण जाऊ आता पळू. मॅडमला नंतर रिंगणात घेऊ, चल जाऊ. हा राव, तू पण आम्हाला खरं फक्त नंतर येऊ द्या, तुम्हाला रिंगणातच घेतो. चालते व्हा. जातो. आलेत मोठे. बाय बाय. दगता होईन का रे आपली वहिनी? अरे होईन का नाही, व्हायलाच पाहिजे. हिला वहिनी नाही करणार तर कुणाला करणार? तर खरं सांगतो, इथं सगळं भावामुळे आहे ना वहिनी शोधावं लागते. जर मी आज माझ्यासाठी कष्ट करत असतो ना, 10 पोलिसच काढले असते आता. मग काढून दे ना भावाला एक तर काढ. अरे काय काय सांगतो, काय ना काय करतच राहतो मॅडम आलो.